आता पाहूयात महाफास्ट न्यूज। पुढच्या 10 ते 15 दिवसांमध्ये विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागणार, मंत्री गिरीश महाजन यांचं मोठं वक्तव्य। येत्या 5 ऑक्टोबरला राज्यामध्ये आचारसंहिता लागते आणि तर नोव्हेंबरच्या 10 ते 12 तारखेपर्यंत निवडणुका होतील, शिवसेना आमदार भरत गोगावले यांचं विधान। आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये बैठकांना वेग, विधानसभेच्या जागा वाटपासाठी बैठकांचा सिलसिला सुरू। काँग्रेस पक्षाचे नेते व्यस्त आहेत, मात्र काहीही झालं तर याचपासून 3 दिवस जागा वाटपावर चर्चा होणार, महाविकास आघाडीच्या जागा वाटपावर संजय राऊतांचं वक्तव्य। अजित पवारांच्या देवगिरी निवासस्थानी आज संध्याकाळी आमदारांची बैठक, महायुतीमधील राष्ट्रवादीच्या जागा वाटपावर चर्चा होणार, तर महामंडळ वाटपाच्या नाराजीवरही चर्चा होणार। जागा वाटपासंदर्भात महायुतीच्या 2 दिवसानंतर बैठका सुरू होणार, पुढील 8 दिवसांमध्ये उमेदवारांच्या नावाची घोषणा होण्याची शक्यता, संजय शिरसाट यांची माहिती। महाराष्ट्रामध्ये भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस आहेत, त्यामुळे तेच भाजपचे मुख्यमंत्री होतील, बावनकुळेंकडून गिरीश महाजनांच्या वक्तव्याला दुजोरा। शिंदे वारंवार स्वतःला कॅप्टन म्हणून घेतायत, याचा अर्थ भाजपनं त्यांना डिसमिस केलंय, संजय राऊतांचा मुख्यमंत्री शिंदेंवर निशाणा। मुख्यमंत्री कोण होणार हे वरिष्ठ ठरवतील, महायुतीच्या बैठकीमध्ये मुख्यमंत्र्यांबाबत वरिष्ठ निर्णय घेतील, सध्या संभ्रम नको, संजय शिरसाट यांचं स्पष्टीकरण। महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचे 11 मुख्यमंत्री फिरत आहेत, मात्र शरद पवारांनी सुप्रिया सुळेंना मुख्यमंत्री करण्याची योजना तयार केली आहे, चंद्रशेखर बावनकुळेंचा दावा। येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये देखील महिलेला मुख्यमंत्री पद मिळावं, रश्मी ठाकरे सुप्रिया सुळे मुख्यमंत्री पदासाठी सक्षम, वर्षा गायकवाडांचं वक्तव्य। रश्मी ठाकरे यांनी राजकारणामध्ये कधीही रस घेतलेला नाही, कारण नसताना त्यांचं नाव घेणं योग्य नाही, महिला मुख्यमंत्री पदाच्या प्रश्नावर किशोरी पेडणेकर यांची प्रतिक्रिया। काँग्रेसचं उद्या राज्यभरामध्ये आंदोलन, संजय गायकवाड अनिल बोंडेंच्या वक्तव्यावरून काँग्रेस आक्रमक, तर काँग्रेसचं अनिल बोंडेंच्या घराबाहेर आंदोलन, अनिल बोंडेंच्या घराबाहेर पोलीस बंदोबस्त वाढवला। महाराष्ट्रामधील 2 वाचाळवीरांच्या विरोधामध्ये आम्ही आंदोलन करणार, नाना पटोलेंचा इशारा, वाचाळवीरांच्या विरोधात सरकारने ताबडतोब कारवाई करावी, पटोलेंची मागणी। राहुल गांधींची जीभ छाटू नये, जिभेला चटके द्यायला हवेत, भाजप खासदार अनिल बोंडे यांचं वादग्रस्त वक्तव्य, संजय गायकवाड यांच्यानंतर अनिल बोंडे यांची जीभ घसरली। अनिल बोंडेंचं मानसिक संतुलन बिघडले, राज्यामध्ये दंगली घडवण्यासाठी त्यांचं वक्तव्य, बोंडेंना फडणवीस प्रवृत्त करत असल्याचा काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांचा आरोप। संजय गायकवाड रस्त्यावर लोकांना मारणारा गुंड आहे, सातत्यानं गुंडगिरीची वक्तव्य करणाऱ्यांना थांबवलं पाहिजे, काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड आक्रमक। काँग्रेस नेते अजय माकन यांच्याकडून संजय गायकवाडांच्या विरोधात वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी पोलिसात तक्रार, केंद्रीय मंत्री रवनीत बिट्टू, तरविंदर मारवाह यांच्यासह अन्य दोघांच्या विरोधात तक्रार दाखल। राहुल गांधींनी चैत्यभूमीवर जाऊन माफी मागावी, राहुल गांधींनी माफी मागितल्यास मी माझे शब्द मागे घेणार, संजय गायकवाड यांची भूमिका। राहुल गांधींवर हल्ला करण्याचा कट रचला जातो, त्यांची जीभ कापण्याची भाषा केली जाते, मात्र शहा कोणतीही कारवाई करत नाहीत, राऊतांचा आरोप। राहुल गांधींना सुरक्षा देण्यासाठी केंद्र सरकार सक्षम, मात्र राहुल गांधींकडून देशाला बदनाम करण्याचं काम, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंची प्रतिक्रिया। अनिल बोंडेंच्या वक्तव्याविरोधामध्ये काँग्रेस पदाधिकारी आक्रमक, यशोमती ठाकूर बळवंत वानखेडे कार्यकर्त्यांसह पोलीस आयुक्त कार्यालयामध्ये। 2019 मध्ये पैसे घेऊन उमेदवारी देण्याचा घाट होता, पैसे घेऊन दुसऱ्याला उमेदवारी देण्याचा प्रयत्न, शिंदे गटाचे आमदार रमेश बोरनारे यांचा उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप। जो जास्त बोली लावेल त्याला तिकीट मिळेल, ही ठाकरे गटाची भूमिका, संजय शिरसाटांचा आरोप। तर पैठणमधल्या साखर कारखानदाराला पक्षात कशासाठी घेतलं, शिरसाट यांचा ठाकरेंना सवाल। केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत एक देश एक निवडणूक प्रस्तावाला मान्यता, सूत्रांची माहिती। निफाडमध्ये रॅलीच्या दरम्यान बच्चू कडूंचे जंगी स्वागत, विधानसभेमध्ये किती जागा लढणार ते अद्याप सांगता येणार नाही, मात्र बॉल कुणीही टाकला तरी आम्ही षटकार लगावणार, बच्चू कडूंचं वक्तव्य। भाजपच्या पूर्व नागपूर विधानसभेवर अजितदादा गटाचा दावा, अजितदादांनी थांबवलं तरी पूर्व नागपूर विधानसभेतून लढणार, दादा गटाच्या नेत्या आभा पांडेंच्या भूमिकेनं महायुतीमध्ये पेच निर्माण होण्याची शक्यता।
मराठा समाजाचं वाटोळं व्हावं असं फडणवीसांना वाटतं. मराठ्यांवर फडणवीस अन्याय करतायत. मात्र आता फडणवीसांना शेवटची संधी. जरांगे पाटलांचं वक्तव्य. सरपंचाला काही किंमत नाही, उपसरपंच मालक. फडणवीसांच्या हाती सर्व कारभार. मनोज जरांगेंचा शिंदे फडणवीसांवर निशाणा. आमच्या सर्व मागण्यांची अंमलबजावणी करा, नाहीतर 2024ला राजकीय करिअर उद्ध्वस्त करणार. फडणवीसांनी कितीही गणितं करू द्या, मी फेल करणार. जरांगे पाटलांचा फडणवीसांना इशारा. जरांगे अहंकारानं बोलतात. त्यांनी अशी भाषा वापरायला नको. आरक्षण नको तर टीव्हीवर दिसण्यासाठी जरांगे असं वागतात असं दिसतं. परिणय फुकेंची टीका. मनोज जरांगेंच्या आमरण उपोषणाचा आजचा दुसरा दिवस. वैद्यकीय पथकाकडून जरांगे पाटील यांची वैद्यकीय तपासणी. बीपी, शुगर आणि ऑक्सिजन लेव्हल बाबत तपासणी. 7 महिन्यापासून प्रक्रिया सुरू आहे का? शंभूराज देसाईंच्या वक्तव्यानंतर जरांगेंचा सवाल. हैदराबाद गॅझेटसाठी तेलंगणा सरकारकडून डॉक्युमेंट्स मागवलेत. शंभूराज देसाई यांनी केलं होतं वक्तव्य. तब्येत खालावत असल्यामुळे मनोज जरांगेंना उपोषण करणं कठीण जात आहे. शुगर लेव्हल कमी झाल्यामुळे डिहायड्रेशन होऊ शकतं. डॉक्टर अनिल वाघमारे यांची माहिती. मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण दिलं पाहिजे. आम्ही सरकारला शेवटची संधी दिली आहे. पाडापाडी झाली तर बोलायचं नाही. मनोज जरांगेंचा सरकारला निर्वाणीचा इशारा. सणासुदीच्या दिवशी जरांगेंनी उपोषण करू नये. सरकार त्यांच्या मागण्यांवर पाठपुरावा करतंय. उपोषण मागे घ्या. मंत्री शंभूराज देसाईंचं आवाहन. धनगर समाजाला एसटी प्रवर्गामधून आरक्षण दिल्यास राजीनामा देणार. 24 आदिवासी आमदारांसह मीही राजीनामा देणार. हिरामण खोसकर यांचा सरकारला इशारा. अमरावतीच्या अचलपूरमध्ये गणेश विसर्जन मिरवणुकीच्या दरम्यान तणाव. भाजप नेते अनिल बोंडेंचा पोलीस अधीक्षक कार्यालयामध्ये ठिय्या. कठोर कारवाई करण्याची अनिल बोंडेंची पोलीस अधीक्षकांकडे मागणी. सोलापूरच्या माढामध्ये काँग्रेसकडून शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांच्या वक्तव्याचा निषेध. संजय गायकवाड यांना मुक्का लावून कायदेशीर कारवाई करण्याची मागणी. तिसऱ्या आघाडीमध्ये एमआयएम पक्षाला नो एंट्री. धार्मिक कटुता निर्माण करणाऱ्या पक्षापासून आम्ही दूर राहणार. बच्चू कडू यांचं वक्तव्य. तर उद्या तिसऱ्या आघाडी संदर्भात बच्चू कडू, राजू शेट्टी, छत्रपती संभाजीराजे आणि अन्य नेत्यांची महत्वाची बैठक. अजित पवार 21 सप्टेंबरला कोकण दौऱ्यावर तर शरद पवार 23 आणि 24 तारखेला कोकणामध्ये. चिपळूणमध्ये दोन्ही नेत्यांची सभा होणार. परभणीच्या जिल्हा कार्यालयामध्ये शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांचा आत्महत्येचा प्रयत्न. निधी मिळत नसल्यामुळे विष प्राशन केलं. पोलिसांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला. धुळ्यामध्ये आमदार कुणाल पाटलांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं कार्यकर्त्यांची बॅनरबाजी. बॅनरवर भावी कॅबिनेट मंत्री असा उल्लेख.